सोलापूर विभागातील प्रत्येक आगाराला लवकरच नव्या बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। सध्या बार्शी आगारामध्ये 10 नव्या बसेस मिळाल्या असून उर्वरित 8 आगारांना देखील नवीन बस देण्यात येणार आहेत, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला होता। त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत असून कृषी मंत्र्यांना भेटायला येणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जेवणामध्ये किडे सापडलेत, त्यावर आक्रमक झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मेस चालकास जाब विचारून मेस बंद केलेली आहे। विद्यार्थ्यांकडून वारंवार तक्रार करूनही कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेला आहे। वाशिमच्या मालेगावमध्ये आदिवासी आश्रमशाळेच्या साहित्याची तोडफोड करण्यात आली। मुलांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केल्यानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाली। शाळेतील माहिती कुणाला सांगितली तर मुलांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली जायची, अशी माहिती विद्यार्थी संघटनेनं दिलेली आहे। केंद्र सरकारचा बहुचर्चित रामकाल पथप्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे। परिसरातील काही वाड्यांचे प्रश्न प्रलंबित असल्यानं कायदेशीर अडचणी येत आहेत। दरम्यान परिसरातील काही वाडे जुने आहेत आणि पालिका प्रशासनाला ताब्यात घ्यावे लागणार आहेत, त्यामुळे आगामी 2 वर्षांमध्ये रामकाल उभारणीचं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांना धमकीचं पत्र मिळालंय। तुला जीवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करून टाकू, असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला असून आरोपीला तात्काळ पकडून कारवाईची मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केलेली आहे। चिखलीचे भाजपा कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झालेत। पुणे ते नागपूर महामार्गावर चिखली इथं चक्का जाम केलेला आहे। भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर बसून आंदोलन करतात। आमदार महालेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मुंबईमध्ये बांगलादेशींविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। एकाच वेळी मुंबईतून 27 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे। मुंबईतल्या विविध भागातून आतापर्यंत 353 बांगलादेशींना अटक झालेली आहे।